तुम्हा सर्वांच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे। मी गणेश राव। तुमसर नगरपालिकेच्या वतीने 1.5 कोटी रुपये खर्च करून तुमसर ते तुमसर रोड जे न्यायालयाकडे मार्ग जाते, कीर्ती गारमेंटपासून तर न्यायालयाकडे जो मार्ग जाते त्या मार्गावर 500 मीटरच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बांधकामाचे काम सुरू करण्यात आले आहे। मात्र हे काम नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू असले तरी नगरपालिकेच्या व कंत्राटदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांसाठी ही डोकेदुखी ठरत आहे। सध्या पावसाळा सुरू असताना रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे। विशेष म्हणजे कोणताही पर्यायी मार्ग न देता संपूर्ण रस्ता खोदून टाकण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता त्यांनी रस्त्याचा एक भाग खोदायला पाहिजे, एका भागाला काम सुरू करायला पाहिजे आणि दुसऱ्या भागावरून वाहतूक सुरू असायला पाहिजे। पण कंत्राटदार आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या चुकीच्या नियोजनामुळे पूर्ण रस्ता खोदून टाकण्यात आलेला आहे। त्यामुळे काय झाला, त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली। नागरिकांना दररोजच्या वाहतुकीला मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागत आहे आणि याची सारी अडचण, याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे। या कामामुळे शाळकरी मुलांना 1 ते 1.5 किलोमीटरचा फेरा लावून शाळेत जावे लागत आहे। तसेच जड वाहतूक या रस्त्याने बंद झाल्यामुळे ही पूर्ण जड वाहतूक तुमसरच्या मध्यभागातून जात आहे। पूर्वीपासूनच शहरामध्ये अतिक्रमणाचा विळखा आहे, त्यामध्ये भर रस्त्यावर वाहने ठेवलेली असतात आणि वाहतुकीला अडचण होतो। त्यातच ह्या जड वाहतूक सुरू झाल्यामुळे अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे। नगरपालिका प्रशासन कशी बेजबाबदारपणे वागत आहे याचे उत्तम उदाहरण आहे। शहरामध्ये जिकडे तिकडे नगरपालिका प्रशासनाने खड्डे खोदून रस्ते खराब केलेले आहे। त्यांच्या कुठलाही त्याकडे लक्ष नाही। लोकांना त्रास झाला तरी चालेल। आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे हा रस्त्याचा काम सुरू करण्यात आलेला आहे, पण कायद्यानुसार माहितीची सर्व सूचना असलेला फलक त्या कामावर लावायला पाहिजे, पण अद्यापही तिथं लावण्यात आलेला नाही। यामुळे काम कायदेशीरदृष्ट्या पारदर्शक आहे की नाही यावर प्रश्न निर्माण झालेला आहे। कंत्राटदाराने रात्रीच्या रात्री पूर्ण रस्ता खोदून ठेवला आहे आणि रात्रीच त्यावर गिट्टी घालून ठेवलेली आहे। एक तर त्या ठिकाणी अंधार असतो, त्यामुळे अतोनात त्रास होत आहे। दुसरीकडे या भागालाही त्यांनी काम सुरू आहे किंवा काय सुरू आहे याची माहिती दिली नाही आणि रस्त्याच्या त्या बाजूला म्हणजे न्यायालयाकडेही कुठलीही फलक लावले नाही। त्यामुळे नागरिक अर्ध्या रस्त्यावर येतात आणि तिथून परत जावं लागतात, म्हणजे वाहनाची वर्दळ वाढलेली आहे। यामुळे अनेक धोके निर्माण झालेले आहेत। स्थानिक नागरिकांच्या मते नगरपालिकेचे अभियंते व ठेकेदार यांचे नियोजन अत्यंत बेजबाबदारपणे आणि त्याचा दुष्परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे। त्वरित यावर कारवाई करावी आणि रस्त्याची एक बाजू सुरू करावी आणि दुसऱ्या बाजूवर काम सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।